नमस्कार मित्रांनो, मी प्रोफेसर मंगेश खैरे तुमचं स्वागत करतो। मित्रांनो, M3 चा स्टडी सेमिस्टर सुरुवात झाल्यापासून डे 1 पासून कसा करायचा की जेणेकरून आपण टॉप करू शकतो। इनसेम मध्ये आता 30 पैकी 30 मार्क घेऊ शकतो, या स्ट्रॅटेजीज या व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे। मित्रांनो, आतापर्यंत कितीतरी विद्यार्थ्यांना मी M3 शिकवलं आहे, पार ज्याला काहीच येत नाही त्याला सुद्धा M3 टॉप करून दिलाय, स्कोर करून दिलाय। सो त्या कॉन्फिडन्सने, त्या सगळ्या अनुभवाने ज्या ज्या गोष्टी सांगणार आहे, 5 तुम्हाला फॉर्म्युले सांगतो। त्यातल्या पहिल्या ज्या 4 गोष्टी आहे त्यातल्या काही तुम्हाला स्वीकारायच्या आणि काही सोडायच्या आहे, आणि पाचव्यामध्ये मी तुम्हाला ऍक्च्युअल त्याच्यामध्ये 5 स्टेप्स देणार आहे, त्या फॉलो करायच्या। या वेने गेले तर शुअरली 100% गॅरंटेड तुम्ही टॉप करतातच। मित्रांनो, एवढा जबरदस्त M3 चा माझा अनुभव आहे, आणि M3 म्हटलं की मग काही विषयच नाही, M3 जबरदस्तच आहे माझा। सो त्या M3 ला कसं क्लिअर करायचं, ज्या गोष्टी मी सांगतोय त्या फॉलो करा। पहिलं तर M3 ची भीती मनातून काढा। यस, कितीतरी मुलं आहे आता ज्यांना समजा M3 रेग्युलरचा पेपर आहे किंवा ज्यांना बॅकलॉग आहे, सगळ्यांनी काहींचा गोल्डनला आलाय, यस क्रिटिकलला आहे। भीती काढा, M3 हा अवघड विषय मुळात नाहीये। काय होतं, आपण थोडं चुकीच्या पद्धतीने शिकतो, काय नाही करायचंय ते करून ठेवतो, आणि काय करायचंय काय सोडायचंय हे आपल्याला माहिती नसतं, आणि आपण तेच करत बसतो। त्यामुळे एवढा सगळा अभ्यास करतो आणि पेपरला कन्फ्युजन होऊन जातं, फेल होतो। M3 हा इंजिनिअरिंग मधल्या टोटल 39 सब्जेक्ट तुम्ही एका 4 वर्षात शिकता, त्या 39 विषयांपैकी M3 हा सगळ्यात सोपा आहे, हे पहिलं लक्षात घ्या। भीती काढा, चांगल्या वेने शिकलो तर M3 हा स्कोरिंग होतो। किती पोरं ज्यांना 90च्या वरती मार्क पडतात। सो M3 ची भीती काढा, कॉन्फिडंट राहा, एकदा घाबरलं नाही, सुरुवात केली की M3 स्कोरिंग होतोच। सो घाबरायचं नाही, एवढंच लक्षात ठेवायचं। M3 हा इंजिनिअरिंग मधला सगळ्यात सोपा विषय। यस, मी तेवढं गॅरंटीने सांगतो, कारण मला माहिती अशा पोरांची M3 मी काढून दिले, मला माहिती। त्यामुळे मी सांगतो M3 हा इंजिनिअरिंग मधला सगळ्यात सोपा विषय आहे, सगळ्यात स्कोरिंग विषय आहे। हा कॉन्फिडन्स बिल्डअप करायचा, मग बघा तुम्हाला M3 बाकी काही सांगायचीच गरज नाही। हा कॉन्फिडन्स जर आला ना, M3 तुम्ही एकदम कॉन्फिडेंटली टॉप करशाल। मित्रांनो, पहिलं क्लिअर झालं, भीती काढायची, घाबरायचं नाही। दुसरं कॅल्सी ट्रिक शिकून घ्यायच्या। M3 हा नंबर ऑफ ट्रिक्स कॅल्सी मध्ये सॉल्व्ह करून सोडवता येतो। म्हणजे जसं कितीतरी इंटिग्रेशन्स आहे, डेरिव्हेटिव्ह आहे, इंटिग्रेशन आहेत, हे सगळे कॅल्सीवरच सॉल्व्ह होता। त्या ट्रिक तुम्ही गुगलवर सर्च करा, युट्यूबला सर्च करा, शिकून घ्या। त्याच्यानंतर जसा पहिला युनिट आहे तुमचा M3 मध्ये LD, प्रत्येक डिपार्टमेंटला LD बरोबर, LD मध्ये रूट्स फाइंड करतो, कॉम्प्लिमेंटरी फंक्शन, ते YC CF काढायला सगळ्या केसेस डिग्री 4 पर्यंतचे सगळे प्रॉब्लेम तुम्ही कॅल्सीवर सॉल्व्ह करू शकता, आणि त्याला फुल मार्क भेटता। ते तुम्हाला ट्रिक्स माहिती पाहिजे, त्या शिकून घ्या। जसं मी माझ्या युट्यूबचे व्हिडिओ नाही तर बघा, त्याच्यावर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ट्रिक शिकवले आहे। जसा YC चा व्हिडिओ टाकला मी कॉम्प्लिमेंटरी फंक्शनचा, तो बघून घ्या युट्यूबचा, त्यात मी कॅल्सीच्या ट्रिक शिकवले की ट्रिकने कसे आन्सर काढायचे। असे नंबर ऑफ ट्रिक्स जर वापरल्या तर कमी वेळेत आपला पेपर कव्हर होतो। M3 चं प्रिपरेशनला कमी वेळ लागतो, आणि M3 गॅरंटेड स्कोरिंग होतं, कारण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन चुकत नाही, ट्रिकमुळे आन्सर फटाफट येतं, शुअर शॉर्ट पासिंग होऊन जाते। यस, थर्ड येतं ट्रस्ट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर। आता ट्रस्ट काय भानगडे, विश्वास कोणावर ठेवायचा आहे? सर्वप्रथम आपल्या कॉलेजच्या टीचरवर विश्वास पाहिजे। आपल्याला जे टीचर शिकवायला आहे, आपण हे लक्षात ठेवायचं की ही इज द बेस्ट टीचर, आणि त्यांच्यावर विश्वास ठेवायचा। ते जे शिकवतील घरी त्याचा प्रामाणिकपणे अभ्यास करा, बघा तुम्हाला कुणाचीच गरज नाही पडणार। ही झाली पहिली बाजू। पण यदा कदाचित एखादे काही कॉलेज असतं की तिथे टीचर्स ठीक आहे, खूप म्हणजे नसतातच तेवढ्या बेस लेवलला, किंवा ज्युनियर टीचर्स असतात किंवा त्यांना नाही शिकवतात, असं क्वचित ठिकाणी आहे। मी मॅक्सिमम सांगितलं की टीचर बेस्टच असतात। ओके, सो आपले टीचर कॉलेजचे बेस्टच आहेत, त्यांच्याकडून शिकले तर उत्तमच, पण नसलेच जिथे सेकंड ऑप्शन नाहीच आहे अवेलेबल, किंवा एखाद्याला माहिती की मला टॉपच करायचंय किंवा गोल्डनला मला स्कोरच करायचं, मग त्याने अजून एक सप्लिमेंटरी ऑप्शन घेणं गरजेचं आहे। म्हणजे ऑब्व्हियसली तुम्ही क्लासेस करू शकता किंवा सबस्क्रिप्शन घेऊ शकता, कुठला पण ऑप्शन तुम्ही तुमच्या वेने स्वीकारू शकता। मी तर पहिले सांगितलं तुम्ही कॉलेजच्या टीचरला प्राधान्य द्या, समजलं तर बेस्ट, बाकी कशाची गरज नाही। त्यांनी सांगितलं तेच फॉलो करायचं। M3 टॉप नाहीच झालं किंवा टॉपच करायचंय किंवा क्रिटिकल गोल्डन मध्ये काढायचंय, तर मग क्लासेस किंवा सबस्क्रिप्शन हे 2 मार्ग येतात। सो जिथल्या टीचरकडे तुम्ही जाशाल, क्लासचे टीचर असतील, सबस्क्रिप्शनचे टीचर असतील, किंवा तुम्हाला कॉलेजचे टीचर असतील, त्यांच्यावर विश्वास ठेवा। ते जे शिकवता एकाच टीचरवर विश्वास ठेवा, कुठल्या पण एका, जे तुम्हाला सोयीस्कर वाटेल, आणि त्या वेळी जा, बघा ते सांगतील त्या वेळी शेवट पर्यंत गेलं, तो विश्वास त्यांच्यावर ठेवला तर तुम्ही गॅरंटेड M3 टॉप कराल।
यस. सो तिन्ही प्रकारचे टीचर मी सजेस्ट केले. तुम्हाला जे वाटेल त्यांच्यावर विश्वास ठेवा, पण एकाच टीचरवर विश्वास ठेवून जायचा. दोन टीचरच्या मेथड वापरल्या कन्फ्युजन होतं. सगळ्यांच्या बरोबर असतात. कॉलेजच्या टीचरच्या बरोबर आहे, क्लासच्या टीचरच्या बरोबर आहे, सबस्क्रिप्शन वाल्या टीचरच्या बरोबर आहे, पण तुम्हाला जी सोपी वाटते त्याच्यावर विश्वास ठेवा, तीच मेथड वापरा. ओके. सो रिझल्ट येईल. आणि लास्ट आहे ग्रुप. अशा पोरांचा ग्रुप करून ठेवायचा, शोधून ठेवायचा. असे 2-4 पोरं शोधून ठेवायचे ज्यांना मॅथमॅटिक्स आवडतं, कारण मॅथ्सचं टेन्शन सगळ्यांना असतं. मॅथ्स कितीतरी पोरांना वाटतं मॅथमॅटिक्स नको, बाकी विषय करून घेऊ. सो असे पोरं शोधून ठेवा ज्यांना मॅथ्स आवडतं किंवा जे टॉपर आहे, ज्यांना मॅथमॅटिक्स सोडवायला मजा येते. रोज आठवड्यातनं ऍटलीस्ट 4 दिवस फक्त 1-1 तास करा. म्हणजे किती तास झाले? 4 तास. त्यांच्या सोबत बसून M3चा अभ्यास लागा, कारण एकटं कंटाळा येतो M3 सोडवायला. आणि एखादं गणित नाही समजलं की टेन्शन येतं, नको करावं वाटतं, झोप लागते, मग आपण पुस्तक बाजूला ठेवून देतो, दुसऱ्या दिवशी बघतच नाही. म्हणून अभ्यास सुरू करताना M3चा 4-5 पोरांचा असा ग्रुप करून ठेवा. कधी हे दोघांसोबत केला, कधी पाचींसोबत केला, कधी याच्यासोबत केला. म्हणजे एकमेकांच्या मदतीने एकमेकांना ढकललं जातं, पुश केलं जातं. आपल्याला प्रॉब्लेम नाही आला तो सांगतो, यावेळी ग्रुपमध्ये स्टडी होऊन जातो आणि M3 हा कंटिन्यू हातात घेत राहतो आपण, आणि तेव्हा M3 स्कोरिंग होतो. यस. आता ह्या झाल्या 4 स्ट्रॅटेजी मी तुम्हाला दिल्या, ह्या इम्पॉर्टंट आहे. आणि याच्यामध्ये अजून एक की M3 डेली करा. डेली पहिल्यापासून पेपरच्या 8 दिवस आधी घेशाल मग नाही होणार. आत्तापासून डेली करत जा, इनसेम पर्यंत, एंड सेम पर्यंत दररोज. म्हणजे आठवड्यात मी 4 दिवस सांगितले, 4 दिवस जरी केलं वीक मध्ये 1-1 तास, तरी डेली झाला तो, तरी ओके आहे, तरी स्कोरिंग होईल. यस. आता लास्ट आली 5व्या मध्ये ऍक्च्युअल हा बोनस पॉईंट देतो. इथे तर तुम्हाला मी स्ट्रॅटेजी क्लिअर करून दिल्या की पहिलं भीती घालवा, कॅल्सीच्या ट्रिक शिका, कुठल्या तरी आपल्या एका सरांवर भरोसा ठेवा, त्यांच्या वेळी जा. आणि ग्रुप्सने आपले M3 मॅथ्सला ज्यांना स्कोरिंग करायचं, मॅथ्स आवडतं असे मित्र शोधून ठेवा, त्यांच्या सोबत अभ्यास करा. या 4 गोष्टी फॉलो केल्या ना, बघा M3 तुमचा टॉपच होणार. आता बोनस पॉईंट तुम्हाला देऊन देतो की 5 स्टेप्स सांगतोय. आता तुम्हाला कळालं कसं करायचं, काय करायचं. पण जेव्हा आता ऍक्च्युअल अभ्यासच करायला सुरुवात केली तर कसं करायचं? पहिल्यांदा आपण इथं क्लिअर केलं की आपल्याला कुठले टीचर कन्फर्म करायचे. एक तर कॉलेजचे टीचर किंवा क्लासेसचे टीचर किंवा सबस्क्रिप्शन लेक्चर असतात, व्हिडिओ लेक्चर कोर्सेस सबस्क्रिप्शन, त्याचे टीचर. जे टीचर आपण कन्फर्म केले त्यांनी जे क्लासवर्कचे प्रॉब्लेम शिकवले आहेत ते आधी करायचा. तो प्रॉब्लेम एकदा सॉल्व्ह करून बघायचा आपल्या या ग्रुप स्टडीमध्ये, बरोबर, मित्रांसोबत सॉल्व्ह करून बघायचा. एकदा सॉल्व्ह झाला, व्यवस्थित समजून घ्यायचा, एकमेकांना समजून सांगायचं, डोळे झाकायचे, आठवून बघायच्या स्टेप्स आठवले की फक्त स्टेप्स दुसऱ्या पानावर लिहून काढायच्या. काय केलं? इकडे पूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला आणि त्या पूर्ण प्रॉब्लेम मधल्या फक्त 4-5 स्टेप होत्या तेवढ्या लिहून काढल्या. टाईप आणि त्या टाईपच्या 4-5 स्टेप, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमचं छोटंसं तुमचं आउटपुट तयार झालं. ओके. आता हा सॉल्व्ह प्रॉब्लेम आपण बघून केला होता. आता पुन्हा 3री स्टेपला आलो. पहिल्या स्टेपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, दुसऱ्या स्टेपला आपण समजून घेतलं आणि स्टेप्स लिहून काढल्या. 3ऱ्या स्टेपला आता काय करायचं? आपल्याला पुन्हा सॉल्व्ह प्रॉब्लेमच घ्यायचा, कारण हा पहिला सॉल्व्ह प्रॉब्लेम झाला ना त्या मेथडवरचा. आता दुसरा सॉल्व्ह प्रॉब्लेम घ्यायचा, तिसरा घ्यायचा, चौथा घ्यायचा, असे 2-4 सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचे. 3ऱ्या स्टेपला 2-4 सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करून बघायचे. एकदा सॉल्व्ह झाले, अडचण आली बघत जायचं, नाही आली तर डायरेक्ट करा. यावेळी केलं की मग 4 स्टेपला यायचं, अनसॉल्व्ह प्रॉब्लेम. ही आली 4 स्टेप. आता अनसॉल्व्ह प्रॉब्लेम घ्यायचे. काही तुमच्या या टीचर्सने दिलेले होमवर्कचे प्रॉब्लेम असतील किंवा पुस्तकामध्ये वगैरे जे असतात किंवा जे नोट्समध्ये असतात ते होमवर्कचे प्रॉब्लेम, ते घ्यायचे अनसॉल्व्ह प्रॉब्लेम. आणि हे कम्प्लीट केले की शेवट यायचं पेपर सोल्युशन. आता PYQ प्रिव्हियस इयरचे जे क्वेश्चन पेपर आहेत, बरोबर, त्या पेपरमध्ये युनिट 1 तुम्ही करताय तर युनिट 1 चे क्वेश्चन कुठे येतात तुम्हाला माहिती. क्वेश्चन नंबर 1 आणि 2 मध्ये. युनिट 2 करतायत त्याचे क्वेश्चन कुठे येतात? क्वेश्चन नंबर 3 आणि 4 मध्ये. सो युनिट 1 करताय तर मागच्या PYQ चे क्वेश्चन नंबर 1-2 सोडवायला सुरुवात करायची, त्याच्यातले करून बघायचे. या 5 स्टेप फॉलो करायचे. काय पहिल्यांदा पुन्हा एकदा रिवाइज करून देतो. या 5 स्टेप फॉलो केल्या तर बघा M3 डायरेक्ट टॉप करशाल तुम्ही. यस, 100% टॉप करशाल, इतरांना शिकावशाल, एवढं जबरदस्त होऊन जाशाल, कुणाची गरज नाही पडणार. अशाच वेळी मी केलं होतं, मला 92 मार्क होते, तुम्हालाही पडू शकता. लक्षात ठेवा. काय करायचं? पहिल्यांदा सॉल्व्ह प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्यायचा, समजून घ्यायचा आणि त्याच्या स्टेप्स लिहून काढायच्या. ही झाली पहिली स्टेप, सॉल्व्ह प्रॉब्लेम करायचा. दुसऱ्या स्टेपमध्ये स्टेप्स लिहून काढायचे. तिसऱ्या स्टेपमध्ये अजून सॉल्व्ह प्रॉब्लेम करायची. चौथ्या स्टेपमध्ये अनसॉल्व्ह प्रॉब्लेम किंवा होमवर्क प्रॉब्लेम. आणि 5व्या स्टेपमध्ये त्याच टाईपवरचे डायरेक्ट PYQ मधले प्रॉब्लेम. या 5 स्टेज फॉलो करायच्या, M3 डायरेक्ट स्कोरिंग. सो मित्रांनो, ह्या वेळी जाल तर बघा M3 हा गॅरंटेड स्कोरिंगच होणार मित्रांनो. यस. आणि तुम्हाला वाटतंय मी M3 एवढ्या पोरांना स्कोर करून दिलाय, सोप्या पद्धतीने शिकवतो, तुम्हाला वाटतंय तर तुम्ही युट्यूबवर माझे व्हिडिओ बघा M3 चे, स्टॅटिस्टिकचे, कुठलाही M3 सब्जेक्ट असो, M3 या सगळ्या डिपार्टमेंटला
AIDS ला M3 च्या ऐवजी स्टॅटिस्टिक आहे, पण स्टॅटिस्टिक म्हणजे तो M3 आहे, सेम आहे, काही फरक नाहीये. ओके, सो माझे भरपूर लेक्चर आपल्या युट्यूबच्या चॅनलवर आहे, या पर्पल ॲट चॅनलवर, ते बघा. तुम्हाला आवडले तर नक्की आपला चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला वाटलं माझ्याकडे डिटेलमध्ये शिकायचं असेल तर तुम्ही माझ्याकडे क्लास करू शकता M3चा, खाली डिस्क्रिप्शन नंबर आहे, कॉन्टॅक्ट करा. किंवा तुम्ही डायरेक्ट माझे व्हिडिओ लेक्चर कोर्सेस आहे सबस्क्रिप्शन, ते घेऊन पण M3 स्कोरिंग करू शकता. येस, सो M3 ला घाबरू नका. काही डाऊट्स आले कमेंटमध्ये लिहा. M3 यावेळी आपण टॉप करू, 100 पैकी आपण 90च्या वरती जाऊ, कॉलेजमध्ये टॉप करू, गोल्डन मध्ये क्लिअर करू, एवढा मी कॉन्फिडन्स देतो. बाकी काही डाऊट असेल लिहत जा, आपण M3 नक्की स्कोरिंग करूया. थँक्यू.